नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण असा एक खमंग रुचकर असा गोडाचा पदार्थ, जो पदार्थ फक्त आणि फक्त आपण गहू पीठ आणि ओलं खोबरं, गूळ वापरून असा पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. जो पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि सगळ्यांच्यासाठी अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ असेल. चला तर असा कोणता गोडाचा पदार्थ आहे ते पाहूया. त्यासाठी आपण इथं रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता, मी इथं फुल्ल 1 वाटी काय घेतलेलं आहे, गहू पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथं अर्धी वाटी, म्हणजे ही वाटी मोठी आहे, अर्धी वाटी इथं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर सुंठ पावडर घ्यायची आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, मी हे ओलं खोबरं पूर्ण त्याचं वरचं कवच काढून घेतलेलं आहे आणि फक्त त्याचा पांढरा भाग जो असतो तो पूर्ण बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर चला तर इथं आपण पहिल्यांदा इथं एक डिश घ्यायची आणि त्या डिशमध्ये हे फुल्ल 1 वाटी घेतलेलं आपलं गहू पीठ आहे ते टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये रवा टाकणार आहोत. रवा आपल्याला इथं कितपत घ्यायचा आहे, आता गहू पीठ आपण एक फुल्ल वाटी घेतलेला आहे, रवा फक्त 2 चमचे टाकायचा आहे, कारण यामुळे अगदी कुरकुरीत असा हा पदार्थ बनणार आहे, रुचकर बनणार आहे. त्यासाठी मी फक्त 2 चमचे इथं काय घेतलेला आहे, रवा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण जे काही दूध घेतलं होतं ते दूध टाकायचं. आता दूध टाकल्यानंतर काही पीठ हे व्यवस्थित असं एकजीव होणार नाही, त्याकरता मी एक अर्धी वाटी इथं पाणी घातलेलं आहे. अगदी छोटी वाटी अर्धी पाणी घ्यायचं आहे, तेवढंच मी पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर ओलं खोबरं टाकून घ्यायचं. बघू शकता इथं आपण सगळं हे ओलं खोबरं टाकून घेणार आहोत. आता त्यानंतर गूळ टाकायचा आहे, जो आपण फुल्ल 1 वाटी गूळ किसून घेतला होता. गुळाव्यतिरिक्त तुम्ही इथं साखर पण वापरू शकता, पण गूळ हा पौष्टिक पदार्थ आहे, लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे गूळ हा जरूर वापरायचा. त्यानंतर सुंठ पावडर टाकायची. जरी गोडाचा पदार्थ असला तरी देखील हा इथं मीठ थोडंसं वापरायचंच आहे. आता त्यानंतर मी हे मिश्रण थोडंसं मला घट्टसर वाटत होतं, म्हणून मी अर्धी वाटी यामध्ये दूध थोडंसं जास्त वापरलेलं आहे. आता दूध घातल्यानंतर पुन्हा बघू शकता तुम्ही, हे बॅटर पूर्ण छान असं या पद्धतीचं झालं पाहिजे, म्हणजे या बॅटरची कन्सिस्टन्सी इतपत असायला हवी. इथं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. त्यानंतर काय करायचं, याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्या आणि 1-2च मिनटात लगेचच आपण हे पदार्थ करायला घेणार आहोत. चला तर आता थोडंसं हे पीठ भिजलं गेलेलं आहे. आता काय करायचं, लगेचच आपण या बॅटरचे काय करणार आहोत, छान असे पदार्थ, एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. चला तर या पद्धतीने पूर्ण एकजीव करून घेऊया पुन्हा एकदा पीठ आणि लगेचच गॅसवरती एक पॅन ठेवायचा आणि त्या पॅनवरती काय टाकायचं, थोडंसं अगदी अर्धा चमचा आपण इथं काय टाकायचं, तूप टाकायचं. तेल पण टाकू शकता, पण मी इथं तूप टाकलेलं आहे. तुपानं काय होईल, अतिशय स्वादिष्ट असा पदार्थ बनेल. त्याकरता मी पहिल्यांदा थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि लगेचच हे बॅटर असं टाकून घ्यायचं. जास्त एकदम पातळ करत बसायचं नाही, अगदी घट्टसर आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे जास्त पसरवायचं नाही. बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने हे बॅटर टाकून घ्यायचं. वरती एक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर 1च मिनटासाठी वाफ काढून घ्यायची. लगेचच काढून घ्यायचं आणि बघू शकता मी थोडं काय टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच हे काढून घ्यायचं. बघू शकता अतिशय सुंदर असं, अजिबात न चिकटता आपलं हे गहू पिठापासून हा अगदी स्वादिष्ट असा हा पदार्थ बनून इथं तयार झालेला आहे. अगदी मस्त असा खमंग तयार झालेला आहे. यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे, गहू पीठ वापरलेलं आहे, त्यामुळं तर हा पदार्थ लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक असा बनणार आहे. बघू शकता त्याला जाळी पण अतिशय सुंदर अशी सुटलेली आहे. लगेचच थोडंफार उलटपालट करून आपण हा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये देखील इथं हा पदार्थ भाजून दाखवते. या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल, तर हा पदार्थ आपण गहू पीठ आणि गूळ आणि ओलं खोबरं वापरून बनवलेला आहे. त्याला तुम्ही गहू पिठाचा आणि ओल्या खोबऱ्याचा पॅनकेक पण म्हणू शकता, कारण अतिशय सुंदर अशी ह्याची टेस्ट होते. चला तर तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण इथं मी भाजून दाखवलेला आहे, अतिशय सुंदर होतो. अजिबात यामध्ये आपण तेलाचा वापर केला नाही किंवा तळून घेतलेलं नाही, त्यामुळं तर लहान मुलांसाठी तर अतिशय सुंदर असा पदार्थ होतो. लहान मुलांच्या डब्याला देखील तुम्ही हा पदार्थ देऊ शकता आणि अतिशय रुचकर असा पदार्थ इथं बनून तयार झालेला आहे, पाहू शकता. इथं तुम्हाला जर गुळाव्यतिरिक्त साखर जरी टाकला तरी देखील चालू शकतं, म्हणजेच पॅनला साखर टाकली आहे म्हणून चिकटू शकणार नाही किंवा गूळ टाकला आहे म्हणून पण चिकटणार नाही, कारण अगदी सहजच हा जो पॅनकेक आहे तो लगेचच उठतो. तुम्ही पाहू शकता इथं सगळे आपण हे
जे गोडाचे पदार्थ आहेत ते बनवून घेतलेले आहेत. बघू शकता गुळापासून आणि खोबऱ्यापासून आणि घरातलाच फक्त आणि फक्त गहू पिठापासून आपण हा पदार्थ बनवलेला आहे. तरी हा पदार्थ कसा बनला तो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोड गोड पदार्थांसाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर यातलाच पदार्थ तुम्हाला मी फोडून देखील दाखवते, म्हणजे तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असा बनलेला आहे. अगदी गोल गोल आपण हे पदार्थ बनवलेले आहेत आणि अतिशय रुचकर बनलेला आहे आणि त्याला जाळी देखील अतिशय सुंदर सुटलेली आहे. पाहू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते. हा पदार्थ तुम्ही इथं बघू शकता, फोडून दाखवते. बघा तुम्ही पाहू शकता इथं ह्याला जाळी पण अतिशय सुंदर अशी सुटलेली आहे. यामध्ये गहूपीठ आहे म्हणून हा पदार्थ अजिबात पॅनला चिकटलेला वगैरे नाही. अगदी सहज हा पॅनमधून आपण काढू शकतो. चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.